शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि बचत गटाच्या महिलांनी आर्थिक फसवणुकीबाबत भारत फायनान्स कंपनी कार्यालयाला घेराव घातला। भंडारा तालुक्यातील परसोडी येथील बचत गट महिलांनी भारत फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले असता या महिलांकडून सदर फायनान्स कंपनीने कर्ज काढताना प्रत्येकी 3000 रुपये घेतले आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर मासिक कपातीच्या वेळी जास्त EMI कपात करून या महिलांची आर्थिक फसवणूक केली जात होती। त्यामुळे या महिलांनी भारत फायनान्स कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही जास्त कपात करू नका अशी विनवणी केली होती, तरी या अधिकाऱ्यांनी न जुमानता जास्त रकमेची कपात करणे सुरूच होते। या समस्याबाबत बचत गट महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भंडारा जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे आणि विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्याकडे येऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि भारत फायनान्स कंपनीने आमच्या आर्थिक फसवणूक करीत असल्याचे सांगितले आणि आपण ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी असा आग्रह धरला। या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे, तालुका प्रमुख ललित बोंद्रे यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला दुपारी 3:30 वाजता दरम्यान बचत गटाच्या महिलांसोबत भारत फायनान्स कंपनी कार्यालय गाठले आणि तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आर्थिक फसवणुकीबाबत चर्चा करत जास्त कपात कसे करता असे प्रश्न उपस्थित करून चांगलेच धारेवर धरून दम दिला असता भारत फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापुढे असे आर्थिक फसवणूक करण्यात येणार नाही असे मान्य केले। यामुळे महिलांना दिलासा मिळाला। बचत गटातील सर्व महिलांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले।